नमस्कार. द काव्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज गटारी स्पेशल चिकन करणार आहे. त्यासाठी इथे काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया आपण. अर्धा किलो चिकन, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, सुके खोबरे, आलं लसूण पेस्ट, गोडा तेल, हळद, मसाला, मीठ आणि गरम मसाला. चला तर मग आता चिकन बनवायला आपण सुरुवात करूया. एक कढाई घेते. ते चांगली गरम झाल्यावर त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा होता ते 2 ते 4 चमचे एवढा कांदा घेणार आहे मी इथं आणि त्याला 2 मिनिटे चांगला असा परतून घेणार आहे. तांबूस कलर येईपर्यंत आपण कांदा मस्त असा भाजायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेले सुकं खोबरं टाकणार आहे आणि तेही चांगलं भाजून घेऊयात. हे आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत. भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबऱ्याचे वाटण च्या चिकनला खूप छान अशी टेस्ट येते. हे आपलं भाजून झालेलं आहे. त्याला आपण एका ताटात काढून ठेवूया आणि थंड होऊन देऊया. हे आता थंड झालेलं आहे. तर आता आपण याचं वाटण करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात हे जे भाजलेलं कांदा खोबरं आहे ते घ्यायचं आहे. टोमॅटो, कोथिंबीर यांचं आपण वाटण तयार करून घेऊ. वाटण तयार झालेलं आहे. आता आपण चिकनला फोडणी देऊया. 2 चमचे मी गोडं तेल घेतलेलं आहे. ते चांगलं गरम झालंय. तर आता आपण यामध्ये जो बाकी उरलेला जो कांदा होता तो यामध्ये घालूया आणि चांगला परतून घेऊया. मस्त असा तांबूस कलर येऊ देत त्याला. कांदा आपला छान असा परतून झालेला आहे. पाहू शकता कांद्याला मस्त असा तांबूस असा कलर आलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे आणि तीही चांगली परतून घेणार आहे. आणि जे आपण वाटण तयार केले ते यामध्ये घालूया आणि त्यालाही आपण चांगलं परतून घेणार. कमीत कमी आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं असं चांगलं वाटण परतून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही वाटण चांगलं शिजवून घ्याल तेवढं आपल्या चिकनला तरीही एकदम छान येणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे पहा आपलं छान असं वाटण भाजलेलं आहे. पाहू शकता तुम्ही आपल्या वाटणाला तेल सुटायची सुरुवात झालेली आहे. तर आता मी यामध्ये 1 चमचा हळद घालणार आहे आणि ते चांगले मिक्स करून घेणार आहे आणि तेही चांगले असे परतून घेऊया. आता यामध्ये इथे मी 3 ते 4 चमचे एवढा मसाला घालते आणि तेही चांगलं मिक्स करून घेते. मसाला हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा. जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर मसाला कमीही वापरू शकता किंवा अजून जर जास्त तिखट हवा असेल तर जास्त वापरू शकता. मी इथे खोबऱ्याचं वाटण जरा जास्त घेतलेलं असल्यामुळे मी इथे 3 ते 4 चमचे एवढं मसाला वापरलेला आहे. आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि चांगलं असं मिक्स करून घेते आणि याला अजून 2 मिनिटं असं चांगलं परतून घेणार आहोत. पाहू शकता आता छान अशी एकदम तेल सुटलेलं आहे आपल्या याला. आता मी यामध्ये चिकनचे पीस घालणार आहे आणि ते चांगले मिक्स करून घेणार आहे. आपलं हे जे वाटण आहे हे चिकनच्या पीसला व्यवस्थित लागलं पाहिजे. असंच आपण याला 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहोत. आता मी यामध्ये अर्धा कप एवढं पाणी घालते आणि चांगलं मिक्स करून घेते.
झाकण ठेवूया आणि चांगली अशी वाफ काढून घेऊया. 10 ते 15 मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत. चिकन हे आपलं त्यामध्ये चांगलं शिजून जाईल. आता झाकण काढून पाहूया आपण. पाहू शकता चिकनला आपल्या छान अशी तरीसुद्धा आलेली आहे. थोडंसं मिक्स करून घेऊया. आता मी यावरती 1 चमचा एवढा गरम मसाला घालणार आहे आणि तेही चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. गरम मसाला हा वरतून घालायचा जेणेकरून आपल्या चिकनला खमंग असा वास येतो. थोडंसं पाणी अजून घालणार आहोत. आणि झाकण ठेवून परत 5 मिनिटासाठी आपण याला ठेवून देऊया. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया. आपलं गटारी स्पेशल चिकन रेडी आहे. कशी वाटली ही रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा.